हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आत्ता मी चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स फॉर क्लास 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे फिजिक्सचे न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहेत, जे या आधीच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. या व्हिडिओचा पर्पज फक्त न्यूमरिकल्स किती सिंपल असू शकतात हे सांगण्याचं आहे. हे न्यूमरिकल परत कधी रिपीट होतातच असं नाही. त्यामुळेच टेक्स्टबुकच्या खाली जे काही न्यूमरिकल दिलेत ते आपल्या सर्वांना प्रिपेअर करायचे आहेत. सिमिलर न्यूमरिकल्स आर गोइंग टू बी आस्क्ड टू अस इन द एक्झाम. त्यामुळे मी कुठेही असं म्हणत नाही की हेच न्यूमरिकल विचारले जातील. तर किती सिंपल आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथे फर्स्ट न्यूमरिकल बघा. कपॅसिटी ऑफ पॅरलल कपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फाय इज 40 मायक्रोफॅरेड. Calculate the capacity of the same capacitor when dielectric material is removed. हा फेब्रुवारी 20 ला 1 मार्कसाठी विचारलाय. तर सर्वात पहिले आपल्याला गिवन बघायचं आहे. तर इथे दिलं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फाय म्हणजे के इज इक्वल टू फाय आणि इनिशियल कपॅसिटन्स म्हणून आपण याला म्हणायचं C1. C इज अ सिम्बॉल फॉर कपॅसिटन्स म्हणून C1 इज इक्वल टू 40 मायक्रोफॅरेड. मग ते आता आपल्याला काय विचारतात की कॅल्क्युलेट द कपॅसिटी ऑफ सेम कपॅसिटर म्हणजे आपण कपॅसिटर सेम ठेवला वेन डायइलेक्ट्रिक मटेरियल इज रिमूव्ड म्हणजे हे जे मटेरियल आहे ते आपण रिमूव्ह केलं म्हणजे नवीन कॉन्स्टंट काय झाला तर 1 झालं. मग आता गिवनमध्ये काय येणार C1 इज इक्वल टू 40 मायक्रोफॅरेड, K1 इज इक्वल टू 5. टू फाइंड C2 इज इक्वल टू व्हॉट. नाउ capacitance is directly proportional to dielectric constant. Therefore, formula will be C2 divided by C1 is equal to K2 divided by K1. मग आपण इथे लिहायचं C2 divided by 40 is equal to 1 by 5. Therefore, C2 is equal to 40 by 5 is equal to what? 8 microfarad. ओके. मग आता हे आन्सर काय झालं 8 मायक्रोफॅरेड झालं. एवढं सिंपल सबस्टिट्यूशन टाईप आपल्याला 1 मार्कसाठी विचारलं जातं. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे अ पॅरलल प्लेट कपॅसिटर फिल्ड विथ एअर हॅज अन एरिया ऑफ 6 सेंटीमीटर स्क्वेअर अँड प्लेट सेपरेशन ऑफ 3 मिलीमीटर. कॅल्क्युलेट इट्स कपॅसिटन्स. फेब्रुवारी 22 3 मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे. Answer given A is equal to 6 centimeter square is equal to 6 into 10 raised to minus 4 meter square and D is equal to 3 millimeter is equal to 3 into 10 raised to minus 3 meter. ओके. आता K किती आहे 1 आहे. epsilon 0 किती आहे 8.85 into 10 raised to minus 12 coulomb square per Newton meter square असं लिहिलेलं आहे. To find the C is equal to what? So C is equal to A epsilon 0 K divided by D. मग एरिया आपण सबस्टिट्यूट केला 6 into 10 raised to minus 4 multiplied by 8.85 into 10 raised to minus 12 into 1 divided by 3 into 10 raised to minus 3. आता 6 divided by 3 म्हणजे 2 झालं. 10 to the power सगळे एकत्र घ्यायचे -4 आणि -3 हा -3 वर गेला की होणार +3 म्हणजे झालं -1 म्हणजे 10 raised to -12 आणि -1 असं एकत्र झाले की -13. आता 2 into 8.85 मग ते झालं 17.7 into 10 raised to -13 फॅरेड आहे. आता हा निगेटिव्ह असल्यामुळे डेसिमल एक डिजिटने आपण लेफ्टला शिफ्ट केला सो इट बिकम्स 1.77 into 10 raised to -12 फॅरेडे ओव्हर हिअर. आता हे 10 raised to -12 आहे त्याला आपण पिको फॅरेडे सुद्धा म्हणू शकतो. आता इथे दाखवलं नाहीये पण हे आन्सर 1.77 पिको फॅरेडे असं पण आपल्याला लिहिता येऊ शकतो. लेट अस गो फॉर अ नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा काय विचारलंय अ स्मॉल पार्टिकल कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज of 1.6 into 10 raised to minus 19 coulomb is suspended in equilibrium between two horizontal metal plates 10 centimeter apart having a potential difference of 4000 volts across them.
फाइंड द मास ऑफ द पार्टिकल. जुलै 22 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय आहे गिवन? Q is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Separation D is equal to 10 centimeter. इथे दिलाय बघा. Metal plates 10 centimeter apart म्हणजे D is equal to 10 centimeter which is equal to 10 into 10 raised to minus 2 meters आणि V is equal to what? 4000 volt over here. So to find the mass. आता याच्या पाठीमागचा कन्सेप्ट काय आहे की when the charged particle is kept between the metal plates having potential difference, then it will experience the force due to electric field, and this force due to electric field must be equal to force due to gravity. Then only particle will be able to remain stationary. So one can say Q into E is equal to M into G, where E is the electric intensity. So we'll write Q into V by D, कारण E म्हणजे V by D is equal to mg. Therefore after rearranging the terms I will get M is equal to Q multiplied by this V divided by D into G. आता इथे सिंपल सबस्टिट्यूशन आपल्याला करायचं आहे. सो Q च्या जागी लिहिलं 1.6 into 10 raised to minus 19, V 4000, D 10 into 10 raised to minus 2 आणि G 9.8. आता याच्यामध्ये 10 into 9.8 म्हणजे झाला 98. आता हे सगळं 10चे सगळे पॉवर्स आपल्याला कन्सिडर करायचे. आता बघा हा 1.6 into 4 असं केलं तर 6.4 झालं. यातला एक झिरो तिकडे ॲडजस्ट झाला, उरले 2 झिरो म्हणून हे झालं 6400 आणि हा मायनस 19 आणि हा +2 वरती गेला की +2 म्हणून -17. सो दिस विल बिकम 6400 into 10 raised to minus 17 divided by 98. Answer comes out to be 65.31 into 10 raised to minus 17 kg. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल की किती सिंपल प्रॉब्लेम्स आपल्याला एक्झामला विचारले जातात मित्रांनो. अतिशय सिंपल प्रॉब्लेम, सबस्टिट्यूशन टाईप प्रॉब्लेम्स आपल्याला असतात. मी कुठेही असं म्हणत नाही की हेच प्रॉब्लेम याच व्हॅल्यू सकट रिपीट होतील, पण सिमिलर टाईप ऑफ प्रॉब्लेम्स आर लाईकली टू बी आस्क्ड इन द exams. Now the next one. A electric dipole consists of two possible charges, each of magnitude 1 microcoulomb, separated by 2 centimeter. The dipole is placed in an external electric field of 10 raised to 5 Newton per coulomb. Calculate maximum torque experienced by the dipole, and second one, work done by the external field to turn the dipole through 180 degree. आता इथे काय दिले बघा, गिवन Q is equal to 1 microcoulomb, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे E दिला. ओके, E is equal to 10 raised to 5 Newton per coulomb and separated by distance of 2 centimeter, that is called as 2L. So 2L is equal to 2 centimeter. आता बघा इथे कन्वर्शन केलंय मीटरमध्ये, 2 into 10 raised to minus 2 मीटर आणि मायक्रो कुलमला कन्वर्ट केलंय कुलममध्ये 1 into 10 raised to minus 6 कुलम. मग याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं dipole moment. Small p is equal to Q into 2L. So this is 1 into 10 raised to minus 6 multiplied by 2 into 10 raised to minus 2. So this will become 2 into 10 raised to minus 8 coulomb meter. Okay. Now the next part, tau max, torque maximum. So that is P into E. So it is 2 into 10 raised to minus 8 into 10 raised to 5. So this is equal to 2 into 10 raised to minus 3 Newton meter. Second one, W is equal to PE into cos theta 1 minus cos theta 2. W म्हणजे वर्क डन. त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करायचं आहे. 2 into 10 raised to minus 8 multiplied by 10 raised to 5. The initial angle is 0 घ्यायचा कारण इट इज रोटेटेड थ्रू 180 म्हणून cos 0 minus cos 180. आता या दोन्ही व्हॅल्यूज आपण लिहिल्या. आता हे सगळं झालं -8 + 5 म्हणजे -3. मग दिस बिकम्स 2 into 10 raised to minus 3. दिस इज cos 0 is 1
minus of minus 1 म्हणजे 1 plus 1. So this will become 4 into 10 raised to minus 3 joules over here. This is very important thing to be remembered. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यू प्लीज शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स सो दॅट एव्हरीबडी शुड गेट benefited out of it. Thanks for watching. I'm going to come along with more such videos.